हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग. तर दिवसाची सुरुवात देवपूजेने करते. तर श्रावण महिना लागलेला आहे ऑलरेडी आणि हा पहिल्या दिवशीचाच व्हिडिओ आहे ज्या दिवशी श्रावण महिना लागला होता. तर त्या दिवशी व्हिडिओ वगैरे शूट करून घेतला होता मी. पण म्हणतात ना की अडचण आली की काही ना काही होणारच. जसं म्हणतात नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न, तसं माझ्या लाईफमध्ये काही ना काही चालू आहे. मला तर वाटतं प्रॉब्लेमचं आणि माझं गेल्या जन्माचं खूप अटूट नातं आहे. तसंच काहीतरी होतं आहे सध्या माझ्यासोबत की मी व्हिडिओज वगैरे शूट केले आणि जेव्हा मी विचार केलं की आता नॉनस्टॉप आपण व्हिडिओ रेग्युलर टाकायचे आहेत, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, तेव्हाच माझा मोबाईल हा बिमार झाला. म्हणजे अचानकच मी कॉलवर बोलत होते कारभाऱ्यांसोबत आणि एकदमच बंद पडला. तो 2 दिवस कसाच उघडला नाही. आता ज्या मोबाईलशी मला एवढं काम आहे तोच बंद पडल्यानंतर मी व्हिडिओ कशी एडिट करणार आहे आणि कसं अपलोड करणार आहे. त्याच्यामुळं 2 दिवस असे टेन्शनमध्ये गेलेत ना माझे, सांगूच नका. तर त्यानंतर म्हणलं आता कसं तरी चालतो आहे. तर तो पण माझ्याने तर झालाच नाही आणि मला एकाएकी समजलंच नाही की झालं आहे काय नेमकं या फोनला. मग नंतर 2 दिवसानंतर आधीला त्याच्या एका मित्राने सांगितलं की असं असं कर तर तुझा मोबाईल चालू होईल. मग आधीने प्रयत्न केले आणि शेवटी फायनली जाऊन माझा मोबाईल कसा तरी चालू झाला आणि चालू झाला. तो एवढा हँग पडत होता. नंतर मग मी त्याला 1-2 वेळा स्विच ऑफ करून स्विच ऑन केलं, तर जाऊन कुठंतरी व्यवस्थित चालू लागलं. तर हा त्या दिवशीचा व्हिडिओ आहे. सगळं काम मी आवरून घेतलं होतं आणि 2-3 दिवस गेलं लगातार सारखा पाऊस पडत होता, त्यामुळं मला कोणतेच कामं करायला जमत नव्हतं. आता श्रावण महिना लागला आहे, म्हणलं घरातली सगळी क्लिनिंग करून घ्या, एकदम डीप क्लिनिंग करायची. आता दरवर्षी तर करते, तर यावर्षी पण करावं म्हणलं. तर एक तर पाऊस दम खात नाही, त्यामध्ये या मोबाईलला काही ना काही प्रॉब्लेम. मी म्हणते ना माझ्या लाईफमध्ये काही चांगलं होईल असं तर अपेक्षा करणं मला आता सोडून द्यावं लागते. काय की असो, दुसरं तर काही होत नाही. तर इथं स्वयंपाकच करून घेते आणि पोळी किती छान फुगली पाहू शकता तुम्ही. एकदम साधं सिंपल स्वयंपाक करत होते मी. आता श्रावणमध्ये नॉनव्हेज वगैरे तर जमणार नाही, म्हणून आपलं रोजचं साधं जेवणच असणार आहे. तर म्हणलं मस्त असं तडका वरण करायचं आणि त्यासोबत शेंगदाणा टोमॅटोचं आपल्याला काही की ठेसा करायचा आहे. तर श्रेयाची डिमांड होती, तिला ठेसा खूप जास्त आवडतो. त्यासाठी मग मी तिच्यासाठीच ठेसा वगैरे करत होते. तर इथं मिरच्या वगैरे सगळं भाजून घेतले. पहिले शेंगदाणे भाजले मंद आचेवर, ते पण एकदम जास्त काळपट नाही करायचे, जरासेच भाजून घ्यायचे. नंतर मिरची आणि लसूण ते पण मी भाजून घेतलं तेल टाकून. नंतर टोमॅटो टाकलं. टोमॅटो भाजताय तोपर्यंत आता मी हे सगळं वाटून घेते आणि जाडसरच ठेवायचं, जास्त बारीक नाही करायचं आहे. ऑलरेडी ही रेसिपी मी टाकलेली आहे, तरी म्हणलं एकदा तुमच्यासोबत छोटंसं रिकॅप शेअर करावं. नंतर मग सगळं वाटून घेतलं दरदरीत आणि लगेच ताव्यावर टाकून भाजून घेतलं. जास्त भाजायचं पण नाही, कारण की ऑलरेडी सगळे जिन्नस भाजलेले आहे. थोडीशी कोथिंबीर टाकली वरून आणि छान असं गार्निश करून एकदम व्यवस्थित परतून घेतले आणि लगेच काढून ठेवलं. त्याला आता आम्ही जेवण वगैरे करतो, राहिलेले कामं आवरतो आणि भेटतो नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.